नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठाचा मऊ लुसलुशीत शिरा। खूप सोपी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा, कारण मी जर एखादी नवीन रेसिपी पोस्ट केली तर सगळ्यात अगोदर त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। गव्हाचा शिरा बनवण्यासाठी आज आपण गुळाचा वापर करणार आहोत। साखरेचा आपण अजिबात वापर करणार नाही। पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि गूळ घालायचं आहे। गुळाचं पाणी आपण अगोदर करून घेणार आहोत। 1 ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। जेवढं तुम्हाला गोड आवडतं त्या पद्धतीने तुम्ही इथे गूळ वापरू शकता किंवा गुळाची पावडर वापरली तरी पण चालेल। आता हे पाणी उकळी येऊन देणार आहोत, तोपर्यंत आपण हे पीठ भाजून घेऊया। दुसऱ्या पॅनमध्ये आपण तूप टाकूया आणि अगोदर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालूया आणि ते अगोदर थोडेसे परतून घेऊया। तूप घालायचं आहे। हा शिरा खूप टेस्टी होतो। सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता किंवा संध्याकाळी बनवू शकता। तुपाचा वापर जरा जास्त करायचा आहे। आता यामध्ये ड्रायफ्रूट्स घालूया। बदामाचे छोटे छोटे काप केलेले आहेत। आता ते आपण अगोदर थोडेसे परतून घेऊया। थोडा वेळच आपल्याला हे ठेवायचे आहे। आता यामध्ये पीठ घालूया। गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता एकदम छान मंद आचेवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। गॅस कमी करायचा आहे। अजून थोडंसं पीठ घालूया। गॅस कमीच ठेवायचा आहे। कमी गॅसवर आपल्याला छान असं पीठ परतून घ्यायचं आहे। अजून थोडं तूप घालूया। परतून झालेलं आहे। आता थोडासा मी इथे खवा घातलेला आहे। खवा नाही घातला तरी पण चालेल, माझ्याकडे होता म्हणून मी घालत आहे। खवा घातल्यामुळे एकदम छान टेस्ट येते, म्हणून मी थोडासा खवा घातलेला आहे। पिठामध्येच मिक्स करून घेऊया। पूर्ण खवा छान मिक्स झालेला आहे। खमंग असा छान सुवास पण येत आहे। आता यामध्ये आपण गुळाचं जे पाणी गरम केलेलं होतं ते आपण यामध्ये गरमच घालणार आहोत। गरम असतानाच घालायचं। खूप टेस्टी असा हा शिरा होतो, एकदम झटपट होतो आणि खायला पण छान लागतो। नक्की करून बघा। थोडा वेळ झाकण ठेवायचं आणि शिरा आपला तयार झालेला आहे, बघू शकता। खूप छान दिसायला पण आणि खायला पण एकदम झटपट होतो। नक्की करून बघा। शिरा आपला तयार झालेला आहे। अगदी 5 मिनिटांमध्ये ही रेसिपी होते। नाश्त्यासाठी बनवू शकता। पौष्टिक असा गव्हाच्या पिठाचा शिरा आपला तयार झालेला आहे। खूप सोपी रेसिपी आहे।
एकदा नक्की बनवून बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।